तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला जंबूकिशोर डांगेवाडी संघाचा आशिष गव्हाणी बेस्ट रायडर ज्याने किताब पटकावला होता तो आशिष गव्हाणी आपल्याला पाहायला मिळतो. सुरेश डांगे आहे मैदानामध्ये. पाहूया नक्कीच त्या ठिकाणी पहिली चढाई विक्रांत माईन पाली संघाकडून जंबूकिशोर डांगेवाडी संघाच्या मैदानामध्ये हातकंब्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळते. विक्रांत माईन गेले चढाईसाठी. नक्कीच आपला कामधंदा सांभाळून त्या ठिकाणी विक्रांत माईन मैदानात दाखल झालाय. कारण की आपण पालीमध्ये गेलात तर पाली सर्कलला छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. या चौकामध्ये नक्कीच दादा वडापाव एक उत्कृष्ट चवीचा वडापाव आपल्याला विक्रांत माईन यांचा पाहायला मिळतो. खरोखरच कामधंदा सांभाळून आपल्या संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळतो विक्रांत माईन. आता मात्र आशिष गव्हाणी चढाईसाठी आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. आदित्य पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करेल. हा एक मोठा खेळाडू आहे डांगेवाडी संघाचा. कारण नक्कीच डांगेवाडी झाली स्पर्धा हात पाली पंचायत झाली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी पानवल संघ आणि जंबूकिशोर डांगेवाडी संघ फायनल मध्ये झाले होते. फायनल मध्ये खेळले होते. त्यामध्ये संघानं पानवल संघाला पराभूत करून आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावरती विजयी संपादन केला गेला होता. नक्कीच आता मात्र दसरा मग 7 स्वप्नील गडची ज्याला बाहुबली म्हणून ओळखलं जातं नक्कीच तो मोरे पाली संघाचा स्वप्नील गडची मैदानावर दाखल झालाय. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी स्वप्नील गडशी. आता मात्र मैदानावर दाखल असेल आशिष गव्हाणी एक बेस्ट रायडर जंबूकिशोर डांगेवाडी संघाचा ज्याची ओळख आहे पंचक्रोशीमध्ये खासियत आहे आशिष गव्हाणीची. तो आशिष गव्हाणी मैदानात दाखल झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. बोनस गुण करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न असफल ठरतोय का पाहूया. सफल ठरतोय. आशिष गव्हाणी गेला होता. नक्कीच फेक चढाई म्हणावी लागेल. आता मात्र पुन्हा राज्य क्रमांक 14 पाहायला मिळेल आपल्याला. रोहित गराटे थर्ड आहे. नक्कीच कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. रोहित गराटे गेलाय. टच पॉईंट घ्यावा लागेल रोहितला. कोणती कामगिरी करणार रोहित गराटे. टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल. नक्कीच आपण जर पॉईंट घेतला तर आबाधित नाहीतर बरबाद मैदानाच्या बाहेर जाऊन बसावं लागेल. दुसरं मग 14 पाहायला मिळतोय. आता मात्र बबलू डांगे सुरेख कामगिरी करतोय. नक्कीच आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळत असताना बबलू डांगे. वाढली आता मात्र थर्ड रेड आशिष गव्हाणी. पाहूया दुसरं मग 10 थर्ड रेड स्पेशलिस्ट आहे. नक्कीच बोनस पॉईंट घेण्यात त्या ठिकाणी माहीर म्हणून ओळखलं जातं. नक्कीच मी विनंती करेन आमचे गुरुवर्य सन्माननीय महेंद्र डांगे आपण जर उपस्थित असाल तर प्लीज व्यासपीठावरती या. आमचे गुरुवर्य महेंद्र डांगे. आशिष गव्हाणी का माझी ओळख बेस्ट रायडर म्हणून आहे हे दाखवून देतोय पूर्णपणे. नक्कीच 2 खेळाडू बाद करतोय. जसं मग 10 जसं मग 7 त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या मैदानाच्या बाहेर. आता मात्र पुन्हा एकदा स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी स्वप्नील गडशी. आता मात्र नक्की चूक करून पाहायला मिळाले बबलू डांगे यांच्याकडून. पुन्हा एकदा 1 पॉईंट मिळेल पाली संघाला. आता मात्र पुन्हा दुसऱ्या मग 10 आशिष गव्हाणी वारंवार चढाया करत असताना पाली संघाच्या मैदानामध्ये. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी आशिष. नक्कीच त्या ठिकाणी खरोखर चढाया कराव्या लागतील. जवळजवळ बोनस गुण ऑफ आहे आशिष साठी. 2-2ची 1ची साखळी सजवली. ते 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत. ज्या वेळेला 6 पेक्षा म्हणजे 5 खेळाडू मैदानामध्ये असतात त्या वेळेला बोनस गुण ऑफ असेल. 6 किंवा 7 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतील बोनस गुण ऑन असेल. आता मात्र पुन्हा स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय. पाली संघाचा विचार जर केला गेला पहिली चढाई विक्रांत माईन याच्याकडून पाहायला मिळाली. त्यानंतर स्वप्नील गडशी वारंवार चढाई करत असताना आता मात्र शांत राहिलाय स्वप्नील गडशी. पाहूया कोणती कामगिरी करतोय. विचार जर केला गेला मोरेस्पोर्ट पाली संघाचा विक्रांत माईन स्वतः कर्णधार आहे. त्यानंतर स्वप्नील गडशी रोशन गराटे शिवम गराटे रोहित गराटे श्रेयस गराटे अतुल गराटे आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. तर जंबूकिशोर डांगेवाडी संघाचा विचार जर केला गेला यश तारवे आशिष गव्हाणी आदित्य डांगे बंटी डांगे सूरज डांगे बबलू डांगे आणि सार्थक डांगे. नक्कीच मी विचार जर केला गेला मी पहिल्यांदा सांगितलं होतं की डांगेवाडी झाली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट रेडर ज्याने किताब पटकावला होता तो सूरज डांगे. नक्कीच मिडलचा खेळाडू आहे. पाहूया रेडिंग करताना पाहायला मिळेल का आपल्याला सूरज डांगे. आता माझा थर्ड रेड आहे जर्सी क्रमांक 10 चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. टच पॉईंट घ्यावा लागेल. बोनस पॉईंट ऑफ आहे आशिष गव्हाणीसाठी. गोलवर चढाया कराव्या लागतील. आता मात्र त्या ठिकाणी रोशन गराटे चूक करून बसलाय. 1 पॉईंट भेटतो आशिष गव्हाणीला.
डांगेवाडी संघाला. आता मात्र पुन्हा थर्ड रेड रोहित गराटे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. रोहित गराटे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया यानंतर होणारा सामना असेल तो जुगाई पानवळ वर्सेस वाघजाई हातकंबा. दोन्ही संघांना पहिला पुकार असेल. जुगाई पानवळ वर्सेस वाघजाई हातकंबा. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला आशिष गवाळी. सुपर टॅकल ऑन आहे पाली संघाकडे. पाहूया विक्रांत माईन एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला श्रेयस गराठे त्याच्या जोडीला स्वप्नील गडशी पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करतोय विक्रांत माईन आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच एक बेस्ट रेडर होता. त्याला बाद केलंय. सुपर टॅकल मिळतोय. सुपर टॅकल ऑन होता. 2 पॉइंट मिळतील. टाइमवर घेतला गेलाय. पाय साधला तर काय आउट झालेला खाली बसा. दोरी नाही आहे ना. दोरी असली तर ठीक आहे. तो पुन्हा असल्यामुळे तो स्लाइड होऊन जातो ना. पुरेला सामन्याला सुरुवात केली जाते. एका बाजूला विचार जर केला गेला नक्कीच जम्मू डांगेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला बोरियास पण पाली संघ. आता मध्ये स्वप्नील गडशी चढाई करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. आता मध्ये नक्कीच त्या ठिकाणी बाद केलाय कोणाला पण बंटी डांगेवरती अटॅक केला गेला. 1 पॉइंट मिळेल स्वप्नील गडशी. बोरियास पण पाली संघाला. आता मात्र पुन्हा एकदा आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज असेल. आदित्य डांगे कारण नक्कीच आशिष गवाळी ज्याच्या वेळेला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल त्या वेळेला आदित्य डांगे रेडिंग साठी पाहायला मिळेल. नक्कीच विचार जर केला गेला आदित्य डांगे आहे सूरज डांगे आहे स्वतः. पाहूया कोणती भूमिका बजावणार. पुन्हा एकदा स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय. कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. 2-2 साखळी सजवली जाते स्वप्नीलसाठी. स्वप्नील त्याला झोप नाही. स्वप्नील गडशी नक्कीच चढाई करत असताना आपल्या संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय. पाहायला मी तो आपल्या सार्थक डांगे हा एक मोठा खेळाडू आहे हातकंबा संघाचा. आता मात्र जगलावून ठेवला गेलाय. नक्कीच त्या ठिकाणी डिफेन्समध्ये सुंदर कामगिरी करतोय मोरिया फोड पाली संघाचा. यानंतर होणारा सामना जुगाई पानवल वर्सेस वाघजाई हातकंबा. दोन्ही संघांना पहिला पुकार देऊन झालाय. नक्कीच आपल्याला दुसरा पुकार मिळताच आपण मैदान दिशेने यायचंय. जुगाई पानवल वाघजाई हातकंबा. आता मात्र पुन्हा एकदा स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज होत असताना कोणती कामगिरी करणार काय करणार स्वप्नील. नक्कीच सूरज डांगेवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला माझा प्रयत्न असफल ठरलाय. पुन्हा एकदा आता मात्र सज्ज असेल चढाईसाठी सज्ज झालाय. आदित्य डांगे कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आदित्य डांगे बरोबर चढाई करत असताना एक विनंती असेल जे रसिक प्रेक्षक आहेत त्याला विनंती आपल्या समोर जे बॅरिकेड्स आहे प्लीज जरा झोप आली असेल झोपू नका त्याच्यावरती विनंती करतो आपल्याला. ते अनांतरी आहे आपण तोंडावरती पडण्याची दाट दक्षता आहे याची नोंद असू द्या. आता माझा थर्ड एड आहे त्या ठिकाणी रोशन गेलाय. रोशन गराडे चढाईसाठी सज्ज झालाय. पॉइंट घ्यावा लागेल. रोशनला बोनस गुण अप आहे. आता माझ्या त्या ठिकाणी रेडर दिला गेले बाद. आता मध्ये पुण्याचा आशिष गवाळी मैदानामध्ये आलाय. जवळजवळ 2 ते 3 मिनिटं मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला होता आशिष गवाळी. पुण्याचा मैदान दाखल झालाय. जम्मू किशोर डांगेवाडी संघाचा स्टार रेडर म्हणावा लागेल. पाहूया कोणती भूमिका बजावतोय. कारण एका बाजूला विचार जर केला गेला विक्रांत माईन आहे. सेकंड आहे. पुन्हा दुसऱ्या भाग 3 पाहायला मिळेल आपल्या चढाईसाठी सज्ज असेल.
पाली संघाचा हा एक खेळाडू आहे चढाईसाठी सज्ज झाला होता. पाहूया कोणती भूमिका बजावतोय. नक्कीच त्या ठिकाणी दोन-दोनची साखळी सजवली जाते. तर विचार जर केला गेला एका बाजूला बबलू डांगे सत्ता कोकण रक्षकाची भूमिका बजावत आहेत. नक्कीच या ठिकाणी पुण्याला टाइमआउट घेतला गेलाय जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाकडून. माझ्याकडे ॲप नाही काय पिंटू त्याच्यावर आला असेल ना कॅस्टल म्हणून त्याच्यावर मी परवा आला होता. पॅटर्न नाही एवढा मोठा ठेवायला नको. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. थर्ड रेड आहे त्या ठिकाणी आशिष गवाळी स्वतः जबाबदारी स्वीकारली जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाकडून. पाहूया कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी आशिष गवाळी. खोलवर चढाई पाहायला मिळेल का आशिष गवाळीकडून. नक्कीच त्या ठिकाणी 2-2ची साखळी सजवली जाते. कोकणा रक्षक विक्रांत माईलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न असफल ठरलाय. तोच प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय आशिष गवाळीकडून. पाहूया आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करीत असताना आशिष गवाळी एक पॉईंट मिळतोय. पुन्हा एकदा स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय. जसं मग 7 पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. गुणफलकाचा विचार जर केला गेला 7-5 जम्मू काश्मीर डांगेवाडी संघ 7 गुण. मोर्यास पाली संघ 5 गुण. पुन्हा एकदा स्वप्नील गडशी नक्कीच त्या ठिकाणी हाताने गडी टुकण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न असफल ठरलाय. तोच प्रयत्न पुन्हा वारंवार केला जाईल का. जवळजवळ समोरचा संघ जो आहे जम्मू काश्मीर डांगेवाडी संघ या संघाकडे 2 गुणांच्या आघाडी आहे. हा टर्न झालाय. यानंतर होणारा सामना असेल जुगाई पानगल विरुद्ध संघांना दुसरा पुकार. पुन्हा एकदा सेकंड हाफ मध्ये सामन्याला सुरुवात केली जाते. सामना रंगतोय. एका बाजूला मोर्या स्पोर्ट पाली संघ तर दुसऱ्या बाजूला जम्मू काश्मीर डांगेवाडी संघ. नक्कीच सेकंड हाफ मध्ये पहिली चढाई डांगेवाडी संघाची. त्या ठिकाणी आशिष गवाळी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा मग 10 चढाईसाठी सज्ज झालाय. 2-2ची साखळी सजवली जाते. एका बाजूला विक्रांत माईन तर दुसऱ्या बाजूला शुभम कराटे. शुभम कराटेचा विचार जर केला गेला तिथं जोडीला स्वप्नील गडशी तर विक्रांत माईनच्या जोडीला विचार जर केला गेला श्रेयस कराटे आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील गडशी नक्कीच त्या ठिकाणी सेकंड हाफ मध्ये पहिली चढाई पाहायला मिळते. त्या ठिकाणी मोर्या स्पोर्ट्स पाली संघाची स्वप्नील गडशी गेलाय. काय घडणार काय बिघडणार कोण ठरणार त्या ठिकाणी या सामन्याचा विजेता कोण ठरणार. एका बाजूला मोर्या स्पोर्ट्स पाली संघ तर दुसऱ्या बाजूला जम्मू काश्मीर डांगेवाडी संघ. पाहूया आता मात्र दुसरे मग 9 आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. नक्कीच कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. यानंतर होणारा सामना जुगाई पनवल वर्सेस वाघजाई हातकंबा. दोन्ही संघांना दुसरा पुकार देऊन झालाय. मित्रांनो आपल्याला तिसरा पुकार मिळतात खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचे. जुगाई पनवल वाघजाई हातकंबा. आता मात्र विक्रांत माई स्वतः कर्णधार मैदानात दाखल झालाय. नक्कीच कारण सामन्याची सुरुवात जी आहे ती विक्रांत माईने केली होती. नक्कीच आता मात्र पुढे पाहूया. थर्ड आहे आशिष गवाळी. आता कोणती भूमिका बजावेल. 2-2ची साखळी सजवली जाते आशिष गवाळीसाठी. तर विचार जर केला गेला एका बाजूला विक्रांत माई तर दुसऱ्या बाजूला सुंदर कामगिरी करत असताना जवळजवळ सुपर रेड म्हणावी लागेल आशिष गवाळीची. टाइमआउट घेतला गेलाय डांगेवाडी संघ. बघ नक्कीच या ठिकाणी सुपर रेडी गेली. आता मात्र शेवटचा खेळाडू विक्रांत माहीन आहे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मोर्या स्पोर्ट पाली संघाचा रेडिंग साठी सज्ज झालाय. जसे मग 1 पाहायला मिळेल आपल्या विक्रांत माहीन. पाहूया कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. विक्रांत माहीन गेलाय त्या ठिकाणी. आता मात्र जकडवून ठेवलं गेलं. सुरेश डांगे आला. सुरेश डांगेने ब्लॉक केलं गेलं विक्रांत माहीनला. 1+2 पॉईंट टोटल 3 पॉईंट डांगेवाडी संघ. बोनस पॉईंट मोर्या स्पोर्ट पाली संघ. आता मात्र बबलू डांगे नक्कीच राष्ट्रीय पंच आहेत. हातकंबा गावातील सुपुत्र कामानिमित्त मुंबईसाठी नक्की मुंबईमध्ये नक्कीच या कबड्डीवरती असलेलं प्रेम आणि या प्रेमापोटी राष्ट्रीय पंच यांची ओळख आहे बबलू डांगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रेडिंगसाठी सज्ज झाले. अनुभव दांडगा आहे. जसे मग 11 बबलू डांगे त्या ठिकाणी नक्कीच बोनस गुण काढण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न यशस्वी ठरतोय का पाहूया.
अनुभव काभी येतोय का पाहूया बबलू डांगे यांचा. नक्कीच या ठिकाणी स्वतः बाद झाले आणि कबूल केलंय. खरोखर हीच म्हणजे हेच होतं खेळाडू वृत्ती. आणि खरोखर ही जर खेळाडू वृत्ती आपल्याकडे असेल तर आपला समोरचा संघ नक्कीच आपल्यावरती तितकाच ही होताना पाहायला मिळत नाही. आता मात्र आशिष गवाळी चढायसाठी सज्ज झालाय. नक्कीच त्या ठिकाणी बाद करतोय कोणाला. पुन्हा स्वप्नील गडशी पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करतोय स्वप्नील गडशी चढायसाठी सज्ज झालाय. कारण विचार जर केला गेला त्या ठिकाणी बबलू डांगे स्वतः बाहेर गेले मैदानाच्या. त्यानंतर आशिष गवाळी हा एक मोठा लीडर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. आता मात्र आदित्य डांगे कोणती कामगिरी करणार. जसं क्रमांक 9 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी जात असताना आदित्य डांगे पाहूया. रोमहर्षक सामना गुणफलकाचा विचार जर केला गेला तर 8-13 जवळ जवळ फक्त 5 गुणांची आघाडी आहे जंबुकेश्वर डांगेवाडी संघाकडे. ही आघाडी बिगाडी करून सोडणार का मोरे स्पोर्ट पाली संघ. काय खासियत आहे मोरे स्पोर्ट पाली संघाकडे. तर विचार जर केला गेला 3 बेंड रेडर विक्रांत बाई, स्वप्नील गडशी, त्यानंतर रोशन गराटे आणि हा नव्याने आलेला एक खेळाडू म्हणावा लागेल. जसं मग 7 पाहायला मिळतो आपल्याला अतुल गराटे. अतुल गराटे चढाईसाठी सज्ज झाला. आता मात्र काय कामगिरी करतोय त्या ठिकाणी. कोपरारक्षक होता बट्टी डांगे होता त्या ठिकाणी. खरोखर सुंदर कामगिरी केली डांगेवाडी संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. दुसऱ्या मग 9 आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो जर रस्त्यावरती कोणाला 4 व्हीलर्स असतील तर प्लीज कोणाला अडचण होणार नाही याची नोंद घ्या आणि अशा ठिकाणी आपल्या गाड्या लावा प्लीज. हा जो येणार जाणारा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करायचा आहे. पुन्हा एकदा आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. आता मात्र अति गाई संकटात गेली कोणाला रोहित गराटे त्या ठिकाणी होता. पुन्हा एकदा पुढे बबलू डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी बबलू डांगे. खरोखरच मोठं नाव आहे कबड्डी विश्वामध्ये बबलू डांगे यांचं. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलकाचा विचार जर केला गेला 15-9 6 गुणांची आघाडी जंबुकेश्वर डांगेवाडी संघाकडे. बबलू डांगे स्वतः चढाईसाठी सज्ज झाले होते. पाहूया कोणती भूमिका बजावली जाईल आपल्या संघासाठी. आता माझा स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज असेल. नक्कीच त्या ठिकाणी कोणती कामगिरी करेल का. जवळजवळ समोरच्या संघाकडे 6 गुणांची आघाडी आहे. ही आघाडी बिघाडी करून सोडतील का. बोनस पॉईंट दिला गेलेला आहे. आता माझा पुन्हा एकदा आशिष गवाळी चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी आशिष गवाळी. पाहूया नक्कीच फास्ट ट्रॅक वरती सामना खेळावा लागेल भोरिया स्पोर्ट पाली संघाला. जर आपल्या संघाला विजयी संपादन करायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी स्वप्नील गडशीला का मला बाहुबली ओळखलं म्हणून जातं हे दाखवून द्यावं लागेल. स्वप्नील गडशी आहे त्या ठिकाणी. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आता आशिष गवाळी मध्ये दाखल झाला होता. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. गुणफलक 15-10 5 गुणांची आघाडी स्वप्नील. आता कोणती कामगिरी करणार बबलू डांगे. नक्कीच त्या ठिकाणी पाहूया 1 2 3 सुपर हिट कामगिरी करतो आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी जर रेडिंग आवडली असेल स्वप्नील गडशीची एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वप्नील गडशीसाठी. काय कामगिरी केलंय, काय सामना रंगलाय. एका बाजूला 13 गुण तर दुसऱ्या बाजूला 15 गुण. 2 गुणांची मात्र आघाडी आहे. नक्कीच जंबुकेश्वर डांगेवाडी संघाचा विचार जर केला आदित्य डांगे मैदानाच्या बाहेर. त्यानंतर स्वतः बबलू डांगे मैदानाच्या बाहेर आहेत. बट्टी डांगे मैदानाच्या बाहेर आहे. आता थर्ड रेड आहे. दुसऱ्या मग 10 आशिष गवाळी कोणती भूमिका बजावणार, काय रंगणार या रेडमध्ये माझ्या संपूर्ण संघाला एक पॉईंट दिला जातोय. रोशन गराटे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र स्वप्नील गडशी 2-2ची साखळी सजवली जाते. एका बाजूला पाहायला मिळेल आपल्याला सूरज डांगे आहे तर दुसऱ्या बाजूला सार्थक डांगेच्या जोडीला त्या ठिकाणी आशिष गवाळी आहे. अटॅक केला गोडावरती. आशिष गवाळीवरती अटॅक केला गेलाय. नक्कीच आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका बजावते आपल्या संघासाठी. आदित्य डांगे गेलाय चढाईसाठी. पाहूया भूमिका बजावत असताना त्या ठिकाणी शेवटचे मात्र 2 खेळाडू आहेत. 3 खेळाडू आहेत. आदित्य डांगे पकडून 3 खेळाडू आहेत.
ठेवलं गेलंय. आता मध्ये स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय. सुपर टॅकल ऑन आहे हक्कंबा संघाकडे. एका बाजूला पाहायला गेलं तर सार्थक डांगे आहे, तर दुसऱ्या बाजूला सूरज डांगे. अनुभव कामी येणार का सूरज डांगेच्या? सुपर टॅकल ऑन असेल स्वप्नील गडशी. आणि आता मध्ये देखील 2+2 4 पॉईंट संघ झाला ऑल आउट. टाइमआउट घेतला तो हक्काकडून, सॉरी खाली संघाकडून टाइमआउट घेतला गेलाय. 19-16. कृपया पाली संघाला विनंती असेल, फक्त आपला एक कोच जो आहे तो एकच जाईल, याची नोंद असू द्या. कोच एकाने जायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आशिष गवाळी चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी पाहायला मिळेल आशिष गवाळीकडून. आशिष गवाळीवरती अटॅक केला गेला. आशिष गवाळी मैदानाच्या बाहेर जात असताना आता मात्र पुण्याच्या स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय. सामना संपायला 2 मिनिटं डिक्लेअर केली गेली. गुणफलक असेल 16-20, 4 गुणांची आघाडी आहे मोरिया स्पोर्ट पाली संघाकडे. पाहूया स्वप्नील गडशी लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मैदान दाखल झालंय. कोणती कामगिरी करेल यानंतर होणारा सामना जुगाई पानवल वाघजाई हक्कंबा. आपला थर्ड अँड फायनल कॉल जुगाई पानवल वाघजाई हक्कंबा. आता मात्र बबलू डांगे स्वतः गेले चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती भूमिका बजावताय. खोलवर चढाई पाहायला मिळते बबलू डांगे यांच्या सुंदर काम करत असताना मला वाटतं रोशन कराटे होता, थोडासा पाय घसरला बबलू डांगे यांचा. सापेन ती असा बघतो की पुन्हा आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. जसे मध्ये 9 पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती भूमिका बजावतो आपल्या संघासाठी. कबड्डी बघतो का पुन्हा नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज होत असताना. त्याला उद्या विचार काय झालं या मॅच मध्ये. या ठिकाणी सामना संपलाय. सामना विजय झालाय तो 20-16. उपस्थित राहिला म्हणजे आपले हार्दिक आभार. त्यानंतर होणारा सामना जुगाई पानवल वाघजाई हक्कंबा.